तुम्ही कधी विचार केला आहेत का, की काही लोकांकडे काहीच सोयी नसतात, पण तरी ते आयुष्यात खूप पुढे जातात आणि काही लोकांकडे सर्व काही असून देखील ते सतत संघर्ष करत राहतात. काही लोक अपॉर्च्युनिटीज शोधतात, तर काही लोकांना प्रत्येक ठिकाणी अडचणीच दिसतात. असं का होतं? डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकानुसार या प्रश्नाचं उत्तर कुठल्याही नशिबात किंवा योगायोगात नसून ते दडलेलं आहे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये मी याच पुस्तकातील काही लेसन्स तुम्हाला सांगणार आहे आणि सोबतच काही टेक्निक्स ज्या या ऑथरनी शेअर केलेल्या आहेत त्या देखील सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या मनाचे 2 भाग असतात. एक असतं आपलं कॉन्शियस माइंड, ज्याने आपण लॉजिकल विचार करतो, डिसिजन्स घेतो, आणि दुसरं असतं आपलं सबकॉन्शियस माइंड. आणि हे सबकॉन्शियस माइंड आपल्या भावना, आपले विचार, आपल्या सवयी यांचं घर असतं. आणि हे जे सबकॉन्शियस माइंड असतं ते फक्त ऑर्डर एक्सेप्ट करत असतं. कुठलाही प्रश्न न विचारता ते फक्त 24 तास काम करत असतं. जर तुम्ही सतत स्वतःला सांगत असाल की मी हे करू शकत नाही, मी नशीबवान नाही, किंवा माझ्याकडे पैसा टिकत नाही, माझी तब्येत खराब असते, तर सबकॉन्शियस माइंड ते एक्सेप्ट करतं. मग आपल्या वागण्यात, निर्णयात आणि आयुष्यात त्याचा परिणाम दिसायला लागतो. आता यासाठी एक सोपं उदाहरण सांगते, की जर आपण जमिनीत चिकूची बी पेरली, तर त्या झाडाला काही आंबे लागतील का? नाही ना. त्याचप्रमाणे आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कोणती बी पेरतो, म्हणजेच कोणते विचार त्याला देतो, तसंच त्याचं झाड उगवेल आणि तशीच फळं त्या झाडाला लागतील. त्यामुळे तुम्ही चांगले विचार देत आहात की निगेटिव्ह विचार देत आहात, याकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. आपली हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप्स किंवा सक्सेस या सगळ्यांच्या मुळाशी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग. जर एखादी व्यक्ती सतत स्वतःला कमकुवत समजत असेल, तर त्याचा परिणाम तिच्या आरोग्यावर होऊ शकतो. जर एखादी व्यक्ती सतत पैशांच्या कमतरतेकडे बघत असेल किंवा पैशांची भीती असेल, तर ती व्यक्ती अनेक संधींकडे दुर्लक्ष करू शकते. आणि जर एखादी व्यक्ती लोकांबद्दल सतत निगेटिव्ह विचार करत असेल, तर तिच्या नात्यांमध्ये तणाव जाणवू शकतो. याचा अर्थ असा नाही की फक्त विचार करून सगळं बदलतं, पण आपले विचार आपली कृती घडवतात. म्हणजेच आपण ज्या ॲक्शन्स घेतो आणि ज्या आपण ॲक्शन्स घेतो त्यांनीच आयुष्य बनत असतं. म्हणून जोसेफ मर्फी वारंवार सांगतात की बाहेरच्या आयुष्यात जर काही बदलायचं असेल, तर सगळ्यात आधी आपल्या सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग बदलावं लागेल. तर आता पाहूया या पुस्तकात दिलेल्या काही प्रॅक्टिकल टेक्निक्स. सर्वात पहिली टेक्निक आहे अफर्मेशन्स. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणजे स्वतःला जाणीवपूर्वक सकारात्मक वाक्य सांगणे. एक्झाम्पल्स: मी शांत आहे, मी कॉन्फिडंट आहे, मी वर्दी आहे, मी आनंदी आहे, असे काही वाक्य वारंवार स्वतःला सांगणे. दुसरी टेक्निक आहे व्हिज्युअलायझेशन टेक्निक. डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या मते आपल्या मनातली आपली इमेज ही अतिशय पॉवरफुल असते. तुम्हाला जो गोल अचीव करायचा आहे तो आपल्या मनात आधी क्लिअरली व्हिज्युअलाइज करा. स्वतःला त्या सक्सेसमध्ये इमॅजिन करा आणि जणू काही ते आत्ताच सत्य झालेलं आहे असं व्हिज्युअलाइज करा. तिसरी टेक्निक जी मला पर्सनली खूप इंटरेस्टिंग वाटली ती आहे स्लीप मेथड. झोपण्याआधी आपला सबकॉन्शियस माइंड हा सगळ्यात जास्त रिसेप्टिव्ह मोडमध्ये असतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी आपण काय विचार करतो आहे, काय बघतो आहे, याकडे लक्ष द्यायची गरज असते. जर झोपण्याआधी आपण चिंता करत असू, निगेटिव्ह विचार त्याला देत असतो, तर त्याचा परिणाम आपल्या आयुष्यात दिसतो. त्याचप्रमाणे जर आपण त्याला पॉझिटिव्ह विचार दिले, आपले काय गोल्स आहेत हे व्हिज्युअलाइज केले, तर तेही आपल्या आयुष्यात खरे होऊ शकतात. आणखी एक सुंदर टेक्निक म्हणजे मेंटल मूव्ही मेथड. तुम्हाला जे आयुष्यात हवं आहे त्या गोष्टींची एक मूव्ही बनवा
आणि तुम्ही त्या मूव्हीचे हिरो आहात असं इमॅजिन करा. आणि ते गोल्स किंवा त्या गोष्टी तुमच्याकडे आल्यात तर तुम्हाला काय फील होत असेल, त्या फील देखील करा. हे पुस्तक वाचताना एक गोष्ट लक्षात आली, की आपला सबकॉन्शियस माइंड आपला शत्रू नाही, तर ते फक्त आपण त्याला जे इन्स्ट्रक्शन्स देतो त्यानुसार काम करत असतं. आणि आपल्या आयुष्यात जर कुठलीही गोष्ट अशी वाटत असेल, की मनासारखी नाही आहे, तर सगळ्यात आधी आपलं प्रोग्रामिंग कसं आहे ते चेक करणं गरजेचं आहे. तुम्ही वारंवार जे विचार करता, ज्यावर विश्वास ठेवता आणि जे सतत मनात पाहता, तसंच आयुष्य हळूहळू घडत जातं. म्हणून स्वतःला कमी लेखणं थांबवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या पुस्तकातील कोणती टेक्निक तुम्ही वापरणार हे खाली कमेंट्समध्ये सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.